पद्मश्री गिरीश प्रभुणे वंचित, उपेक्षित आणि भटक्यामुक्त समाजाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे कर्मयोगी. त्यांच्या निस्वार्थ सेवेतून माणुसकी, समर्पण आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी ज्योत आजही अखंड तेवत आहे. गिरीश प्रभुणे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या 2 पुस्तकांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. त्यातलं पहिलं पुस्तक आहे पालावरचं जिणं. पालावरचं जिणं या पुस्तकातून पालात राहणारे म्हणजे नंदी बैलवाले, आपल्या आयुर्वेदाचे जतन करणारा वैदू समाज, पूर्वी युद्धाच्या प्रसंगी तलवारींना धार करणारा, तलवारी बनवणारा सिकलकारी समाज, भिल्ल समाज, ओतारी समाज, अशा समाजाचे कष्टमय जीवन, अस्थिरता, उपेक्षा आणि जगण्यासाठी त्यांची सततची धडपड या पुस्तकात मांडण्यात आली आहे. हे केवळ दुःख मांडणारे पुस्तक नाही, तर त्या माणसांच्या जगण्याची जिद्द आणि स्वाभिमानही दाखवते. गिरीश प्रभुणे यांनी भटकेमुक्त समाजाच्या स्थितीचे यथार्थ दर्शन या पुस्तकातून घडवले आहे. तर दुसरं पुस्तक लोक आणि संस्कृती. या पुस्तकातून विविध लोकसमूहाच्या म्हणजे मर्याईवाले, स्मशानात राहणारे मसणजोगी, देवदासी यांच्या परंपरा, रूढी, कला आणि जीवन पद्धती यांचा परिचय करून दिला आहे. समाजाची खरी ओळख ही केवळ त्याच्या आर्थिक स्थितीत नसून त्याच्या संस्कृतीत आणि जगण्याच्या पद्धतीतही असते. हा विचार या लेखातून प्रकर्षाने जाणवतो. या पुस्तकात लेखक म्हणतात की ही भारतीय लोकगंगा अनादी काळापासून वाहत आलेली आहे. त्यातील काही ओंजळ म्हणजे हे लेखन. या लोकगंगेच्या काठावर अजून खूप घनदाट अरण्य आहे. अनेक जाती समूह, प्राचीन भारतीय वैभव संपन्न समृद्ध संस्कृतीचे जतन, चालते बोलते अवशेष त्या ठिकाणी जगत आहेत. अनेक अस्पृश्य वाटा आजही खुणावत आहेत. या दोन्ही पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची संवेदनशील दृष्टी. त्यामुळे ही दोन्ही पुस्तके वाचकाला केवळ माहिती देत नाहीत, तर समाजातील उपेक्षित घटकांविषयी विचार करायला आणि त्यांच्याशी जोडले जाण्याची जाणीव निर्माण करतात. आपणही दोन्ही पुस्तकं नक्की वाचा. अजूनही वाचली नसतील तर नक्कीच वाचा. आपली संस्कृती, आपली माणसं काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या या समाजाची, संस्कृतीची ओळख आपल्या भावी पिढीला नक्की या पुस्तकातून घडवून आणा. धन्यवाद.